जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, मी मधुरा कापसे जाधव तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते खूप दिवसांनी आपल्या टिक्कर मराठी या युट्यूब चॅनलवर। तर बऱ्याच विद्यार्थ्यांचे फोन आले होते कारण की उद्या आपल्या SRPF च्या परीक्षा आहेत, जवळपास बऱ्याचशा ग्रुपच्या आहेत परीक्षा, हो ना। बऱ्याच गट क्रमांकाच्या परीक्षा उद्याच्या दिवशी आहेत, त्याच्यामुळे बरेचसे विद्यार्थ्यांचा फोन आला की मॅडम SRPF चे प्रश्न पुन्हा एकदा तुम्ही घ्या कारण की त्याच्यामध्ये बरेचसे चेंजेस झालेले आहेत। तर मी आज हे जे काही प्रश्न घेऊन आलेली आहेत ते आपल्या SRPF चं जे वेबसाईट आहे, ऑफिशियल वेबसाईट, त्याच्यावर जी माहिती दिसत आहे त्या माहितीवर आधारितच प्रश्न असणार आहेत। त्याच्यामुळे कमेंट मध्ये शिव्या घालताना जरा विचार करायचा आहे, कारण की मी पहिल्यांदाच सांगून देते प्रश्न आणि त्याची उत्तरं जी पण आहेत ती ऑफिशियल वेबसाईट वरनं घेतलेली आहेत। जर त्या ऑफिशियल वेबसाईट मध्ये चेंजेस नसणार तर तो माझा फॉल्ट नाहीये, कारण की मी तुमच्यासमोर इन्फॉर्मेशन सादर करत आहे फक्त। ठीक आहे, करूयात आपण सुरुवात। SRPF वर आधारित काही महत्त्वपूर्ण प्रश्न आहेत। आता बरेचसे चेंजेस झाले तर येण्याची शक्यता जास्त असल्यामुळे आपण त्यावर थोडीशी नजर मारूयात। पाहूयात आपण सगळ्यात पहिला प्रश्न कॉमन आहे। SRPF ची स्थापना सर्वप्रथम कोणत्या ठिकाणी झाली? मुंबई, पुरंदर, जळगाव आणि नागपूर। तर SRPF ची स्थापना झालेली आहे पुरंदर येथे। पर्याय क्रमांक येणार आपला दुसरा योग्य। पुढचा प्रश्न बघूयात। SRPF चं मुख्यालय कुठे आहे? गोरेगाव, वरळी, दौंड आणि ठाणे। SRPF चं मुख्यालय कुठे आहे? SRPF चं मुख्यालय आहे गोरेगावला। मग दौंडला काय आहे हे पुढे तुम्हाला कळेलच, तुम्हाला माहिती पण असेल बरेच जणांना। पुढचा प्रश्न, SRPF जवानांच्या युनिफॉर्म मध्ये उजव्या खांद्यावर काय असतं? महाराष्ट्र पोलीस पट्टी, SRPF ची पट्टी, मेडल, SRPF चा ग्रुप क्रमांक। ठीक आहे, तर SRPF जवानांच्या युनिफॉर्म मध्ये उजव्या खांद्यावर असतं SRPF चा ग्रुप क्रमांक। पर्याय येणार आपला चौथा योग्य। त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघूयात। SRPF मध्ये एकूण किती गट क्रमांक आहेत? 19, 16, 20, 18। आधी SRPF 19 होते, पण आता SRPF चे एकूण किती गट क्रमांक झाले आहेत? 20, कारण 20वा वरणगाव ऍड झालेला आहे। त्याच्यामुळे ज्यांच्या डोक्यामध्ये अजूनही असेल की आपल्याकडे SRPF ग्रुप टोटल 19 आहे तर ते काढून टाका, आपल्याकडे आता ग्रुप आहे टोटल 20। SRPF मध्ये एकूण गट क्रमांक झाले 20, पर्याय झाला तिसरा योग्य। पुढे, SRPF मध्ये जवानांचं बेसिक हत्यार कोणतं आहे? SLR, 303 रायफल, LMG यापैकी नाही। SRPF मध्ये जवानांचं जे बेसिक हत्यार आहे ते आहे SLR। पर्याय क्रमांक येतो आपला पहिला योग्य। व्हिडिओला लाईक करायचं आहे जास्तीत जास्त, आधीच सांगून ठेवते। पुढचा प्रश्न, गडचिरोली जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणती फोर्स तैनात नाही? SRPF, SAG, DRG, CRPF। आता मला ना आतापर्यंत माझ्या मते हा मी तिसऱ्यांदा व्हिडिओ रेकॉर्ड करते, दरवर्षी मी हा व्हिडिओ रेकॉर्ड करते। प्रत्येक वर्षी मला ह्या प्रश्नावर तुम्ही लोक शिव्या देतातच, तर संपूर्ण माहितीनिशी मी आज आलेली आहे जेणेकरून तुम्हाला समजेल। बघा, आपल्याला SAG आणि DRG मध्ये कन्फ्युजन आहे, बरोबर। तुम्ही म्हणता मॅडम SAG तैनात आहे पण DRG नाही, पण मी सांगेल DRG तैनात आहे, कारण DRG चा फुल फॉर्म आहे डिस्ट्रिक्ट रिझर्व गार्ड। ही जी आहे ती छत्तीसगड मध्ये सुद्धा आहे आणि आपल्या गडचिरोलीच्या काही भागात सुद्धा तैनात आहे। तर आपली जी SAG म्हणजे काय? आपलं स्पेशल ऍक्शन ग्रुप ही आहे ना, ही कायमस्वरूपी तैनात नसते। ही जी आहे कुठली? SAG हा जो फोर्स आहे हा फोर्स कायमस्वरूपी तैनात नसतो गडचिरोलीमध्ये, त्यामुळे आपण उत्तर का देणार आहोत? पर्याय दुसरं। बाकीचे सगळे जेवढे पण आहे हे कायमस्वरूपी तैनात असतात तिथे। SRPF पण आहे, CRPF पण आहे आणि DRG पण आहे। SAG पुन्हा सांगते कायमस्वरूपी नसते, म्हणून इथे उत्तर काय देणार आहोत आपण? पर्याय दुसरा SAG स्पेशल ऍक्शन ग्रुप। ही मोस्टली VIP लोकांसाठी असते। त्यानंतरच्या पुढे जाऊयात। चला, महाराष्ट्रातील राज्य राखीव पोलीस बल कायदा कधी करण्यात आला? 1953, 1947, 1951, 1960।
तर महाराष्ट्र राज्य राखीव बल कायदा आलेला आहे 1951 मध्ये, पर्याय क्रमांक तिसरा येतो योग्य. त्यानंतरचा पुढचा प्रश्न, राज्य राखीव पोलीस दलातील गटाच्या प्रमुख अधिकाऱ्याला काय म्हटलं जातं? समादेशक, प्राचार्य, पोलीस आयुक्त, वरीलपैकी नाही. राज्य राखीव पोलीस दलाच्या गटाच्या प्रमुख अधिकाऱ्याला म्हणतात समादेशक. पर्याय येतो आपला पहिला योग्य. याच्यावर पण पुढे सांगते तुम्हाला प्रश्न. पुढचा प्रश्न घ्या. कोणते दल केंद्रीय पोलीस दल यामध्ये मोडत नाही? सीआरपीएफ, बीएसएफ, आयटीबीपी, सीआयडी. आता कुठलं नाही मोडणार? सीआयडी. सीआयडी हे जे पोलीस दल आहे ते पोलीस दलामध्ये तसं मोडत नाही, केंद्रीय पोलीस दलामध्ये मोडत नाही, असं आहे सीआयडी. पर्याय चौथा. बरं, हे प्रश्न आहेत आधीचेच, पण याच्या पुढे काही प्रश्न आहेत बरेचसे की जे मी नव्याने ऍड केलेले आहेत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. व्हिडिओला लाईक आणि कमेंट पाहिजेच आहेत, कारण खूप मेहनत लागली मला याच्यासाठी. एसआरपीएफ रेझिंग डे कधी साजरा केला जातो? 6 मार्चला, 1 मेला, 1 डिसेंबरला, 28 फेब्रुवारीला. कधी साजरा केला जातो? 6 मार्चला साजरा केला जातो. का? कारण तेव्हा स्थापना. तर स्थापनेचं वर्ष कुठलं आहे याचा प्रश्न पण पुढे आहे. एसआरपीएफ रेझिंग डे साजरा केला जातो 6 मार्च रोजी. पुढचा प्रश्न, एसआरपीएफ चे संक्षिप्त रूप काय? म्हणजे एसआरपीएफ चा फुल फॉर्म काय आहे? स्टेट रिझर्व पोलीस फोर्स, सर्व्हिस रिजन पोलीस फोर्स, सर्वंट रिझर्व पोलीस फोर्स, सिक्युरिटी रिजन पोलीस फोर्स. एसआरपीएफ चा फुल फॉर्म आहे स्टेट रिझर्व पोलीस फोर्स. पर्याय क्रमांक येतो आपला पहिला योग्य. त्यानंतरचा पुढचा प्रश्न, चला. एसआरपीएफ ची स्थापना कोणत्या वर्षी झाली? 6 मार्च 1948 ला, 6 मार्च 1947 ला, 1 मे 1960 ला, 1 मे 1967 ला. एसआरपीएफ ची स्थापना कधी झालेली आहे? आता रेझिंग डे आपण 6 मार्चला केलेला होता, फक्त वर्ष लक्षात ठेवायचं 1948. तर एसआरपीएफ ची स्थापना झाली 6 मार्च 1948 या रोजी. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पाहणार आहोत. एसआरपीएफ दलातील अत्याधुनिक हत्यार कोणतं? एसएलआर, 303 रायफल, MP5 यापैकी नाही. तर एसआरपीएफ दलातील अत्याधुनिक हत्यार आहे MP5. पर्याय झाला तिसरा योग्य. पुढचा प्रश्न घ्या. जुलै 2020 मध्ये महिला एसआरपीएफ तुकडी कोणत्या जिल्ह्यात स्थापन करण्यात आली? पुणे, दौंड, नागपूर, मुंबई. तर जुलै 2020 मध्ये जी महिला एसआरपीएफ तुकडी करण्यात आली स्थापन, ती आहे नागपूर या जिल्ह्यामध्ये. पर्याय झाला तिसरा योग्य. पुढचा प्रश्न घ्या. एसआरपीएफ मध्ये एकूण किती परिक्षेत्र आहेत? 2, 3, 4, 5. एसआरपीएफ मध्ये एकूण परिक्षेत्र आहेत 2. एक आहे पुणे, एक आहे नागपूर, ज्याला आपण रेंज सुद्धा म्हणतो. नागपूर रेंज आणि पुणे रेंज. आता त्याच्यामध्ये किती किती गट आहेत हे आता पुढे आपण पाहणार आहोत. ठीक आहे, चला. पुणे परिक्षेत्रात एकूण किती गट आहेत? 5, 8, 9, 10. एसआरपीएफ च्या पुणे क्षेत्रामध्ये एकूण गट आहेत 8. एकूण गट किती आहेत? 8 आहेत पुणे परिक्षेत्रात. पुणे रेंज मध्ये एसआरपीएफ चे टोटल 8 गट आहेत. क्लिअर आहे? पुढे या. इथे महत्वाचं, नागपूर परिक्षेत्रात एकूण किती गट आहेत? 8, 12, 10 आणि 11. आधी नागपूर रेंज मध्ये 11 गट होते, कारण तेव्हा आपल्याकडे एसआरपीएफ चे 19 गट होते. आता आपल्याकडे 19 ऐवजी किती गट झालेत? 20 गट झालेत. म्हणजे नागपूर परिक्षेत्रामध्ये अजून एक गट वाढला, 12वा. याचा अर्थ एसआरपीएफ गट क्रमांक 20 वरणगाव हा कुठल्या परिक्षेत्रामध्ये येतो? तो येतो नागपूर या परिक्षेत्रामध्ये. म्हणजे आता नागपूर परिक्षेत्रामध्ये टोटल गट झालेले आहेत 12 आणि पर्याय झालाय दुसरा योग्य. क्लिअर आहे प्रत्येकाला? चला, पुढचा प्रश्न. एकूण एसडीआरएफ चे गट किती आहेत? एकूण एसडीआरएफ चे गट किती आहेत? 3, 2, 4, 1. एकूण एसडीआरएफ आहेत 2. पर्याय क्रमांक झाला आपला दुसरा. त्यानंतरचा पुढचा प्रश्न. एसडीआरएफ चे संक्षिप्त रूप काय? एसडीआरएफ चा फुल फॉर्म स्टेट डिझास्टर रिस्पॉन्स फंड, स्टेट डिझास्टर रिजन फोर्स, स्टेट डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स यापैकी नाही. ऑफकोर्स स्टेट डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स म्हणजे झालं एसडीआरएफ. पर्याय झाला तिसरा योग्य.
त्यानंतरच्या पुढच्या क्वेश्चन कडे जाणार आहोत. केंद्रीय पातळीवर SRPF समांतर अशी संघटना कोणती आहे? CRPF, BSF, CISF, ITBP. जशी आपल्याकडे SRPF आहे तसं केंद्र स्तरावर असतात CRPF. इथे स्टेट आहे, तिथे सेंट्रल आहे. झालं सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स म्हणजे झालं CRPF. पुढचा प्रश्न, कोब्रा बटालियनचा अर्थ काय? म्हणजे फुल फॉर्म काय? कमांडो बटालियन फॉर रॅन्डम ऍक्टिव्हिटी, कमांडो बटालियन फॉर रेझोल्यूट ऍक्शन, कमांडो बटालियन फॉर रेंज ऍक्शन आणि कमांडो बटालियन फॉर रॅपिड ऍक्शन. तो कोब्रा बटालियनचा फुल फॉर्म आहे कमांडो बटालियन फॉर रेझोल्यूट ऍक्शन. पर्याय क्रमांक येतो दुसरा योग्य. फुल फॉर्म लक्षात असू द्या, फुल फॉर्म मध्ये चुकतो आपण नाहीतर. त्यानंतरच्या पुढच्या क्वेश्चन कडे जाणार आहोत. खालीलपैकी कोणतं बल अर्धसैनिक बल नाही? राज्य राखीव पोलीस बल, सीमा सुरक्षा पोलीस बल, केंद्रीय राखीव पोलीस बल, मुंबई पोलीस. सगळ्यात पहिले SRPF आहे, BSF पण आहे आणि CRPF पण आहे, पण मुंबई पोलीस नाही. तर मुंबई पोलीस हे अर्ध सैनिक बल नाही, म्हणजे उत्तर झालं पर्याय क्रमांक चौथा मुंबई पोलीस. पुढच्या क्वेश्चन कडे चला. PWG कशाशी संबंधित आहे? बांधकाम, युद्ध, नक्षलवाद आणि सार्वजनिक खेळ. तर PWG संबंधित आहे नक्षलवाद्यांशी. PWG चा फुल फॉर्म पीपल्स वॉर ग्रुप. म्हणजे झालं PWG. त्यानंतरचा पुढचा क्वेश्चन पाहणार आहोत. अरे, महाराष्ट्राचे निमलष्करी दल कोणते आहे? GRP, CRPF, SRPF, CISF. आता महाराष्ट्राचा निमलष्करी दल कुठला आहे? SRPF, स्टेट रिझर्व्ह पोलीस फोर्स. आता पुढे बघा, चला जे इन्फॉर्मेशन आपल्या SRPF ऑफिशियल वेबसाईट वर होती त्या इन्फॉर्मेशन नुसार पुढची माहिती आहे. SRPF चे अप्पर पोलीस महासंचालक कोण आहे? तर ते आहेत राजकुमार वटकर सर. SRPF चे पोलीस उपमहानिरीक्षक कोण आहेत? तर त्या आहेत मोक्षदा पाटील IPS मॅडम. त्यानंतर SRPF पुणे रेंजचं लक्षात ठेवा, पूर्ण प्रश्न नीट ऐकून घ्यायचा आहे. सगळ्यात पहिले होतं अप्पर पोलीस महासंचालक होतं कोण? दुसरं होतं पोलीस उपमहानिरीक्षक, हे इथे मुंबई म्हणून आहे, ठीक आहे, हे मुंबईला आहेत. त्यानंतर इथे नीट ऐका, SRPF पुणे रेंजचे पोलीस उपमहानिरीक्षक कोण आहेत? विजय कुमार मगर IPS, हे सुद्धा आहेत, बरोबर. त्यानंतर SRPF चा प्रशिक्षण केंद्र कुठे आहे? प्रशिक्षण केंद्र कुठे आहे? नानवीज दौंडला. आणि मुख्यालय कुठे आहे? गोरेगाव, मुंबईला. प्रशिक्षण केंद्र आणि मुख्यालयामध्ये कन्फ्युज व्हायचं नाही. मुख्यालय आहे गोरेगावला, मुंबई इथे, आणि SRPF चं प्रशिक्षण केंद्र आहे नानवीज दौंड येथे. त्यानंतरच चला, SRPF नागपूर रेंजचे विशेष पोलीस महानिरीक्षक कोण आहेत? तर ते आहेत सर निसार तांबोळी. SRPF चे नागपूर रेंजचे विशेष पोलीस महानिरीक्षक. आता हा एक, हा दुसरा, हे तिसरा, चौथा, हे 4 प्रश्न जरा व्यवस्थित करून जा, कारण सगळे प्रश्न वेगळे वेगळे आहेत. हे अप्पर पोलीस महासंचालक आहेत, हे पोलीस उपमहानिरीक्षक आहेत, हे पुणे रेंजचे पोलीस उपनिरीक्षक आहेत, आणि हे नागपूर रेंजचे विशेष पोलीस महानिरीक्षक आहेत. क्लिअर आहे? तर हे लक्षात ठेवून जा. चला, SRPF गट क्रमांक 1 कुठे आहे? पुण्याला. आणि SRPF गट क्रमांक 1 चे समादेशक कोण आहे? तेजस्वी सातपुते मॅडम, त्या IPS आहेत, बरोबर. पुढे चला, SRPF गट क्रमांक 2 कुठे आहे? SRPF गट क्रमांक 2 पुण्याला आहे, आणि SRPF गट क्रमांक 2 चे समादेशक कोण आहे? स्वप्ना गोरे मॅडम. पुढे SRPF गट क्रमांक 3 कुठे आहे? तर SRPF गट क्रमांक 3 जालना, आणि SRPF गट क्रमांक 3 चे समादेशक कोण आहेत? तर त्या आहेत उज्ज्वला वणकर मॅडम. पुढचा प्रश्न,
SRPF गट क्रमांक 4 कुठे आहे? SRPF गट क्रमांक 4 आहे नागपूरला आणि SRPF गट क्रमांक 4 चे समादेशक कोण आहे? बच्चन सिंग सर, हे सुद्धा IPS आहेत. पुढचा प्रश्न घ्या. SRPF गट क्रमांक 5 कुठे आहे? SRPF गट क्रमांक 5 आहे दौंड येथे आणि SRPF गट क्रमांक 5 चे समादेशक आहे तुषार पाटील सर. पुढचा SRPF गट क्रमांक 6 कुठे आहे? आणि SRPF गट क्रमांक 6 धुळे इथे आहे. तर SRPF गट क्रमांक 6 चे समादेशक कोण आहे? प्रभाकर शिंदे सर, ते SPS आहेत. पुढचा प्रश्न, SRPF गट क्रमांक 7 कुठे आहे? SRPF गट क्रमांक 7 दौंडला आहे. तर SRPF गट क्रमांक 7 चे समादेशक कोण आहे? ते आहे चिलुमुला रजनीकांत सर, IPS आहे ते सुद्धा. पुढचा प्रश्न, SRPF गट क्रमांक 8 कुठे आहे? SRPF गट क्रमांक 8 आहे मुंबईला, पण मला ऑफिशियल वेबसाईट वर SRPF गट क्रमांक 8 चे समादेशक त्यांचं नाव नाही सापडलंय, त्याच्यामुळे ते मी इथे मेन्शन केलेलं नाही. तुम्हाला कोणाला माहित असेल तर तुम्ही कमेंट मध्ये सांगू शकता, मी पिन करून ठेवते कमेंट तुमची. मग पुढचा, SRPF गट क्रमांक 9 कुठे आहे? अमरावती इथे. तर SRPF गट क्रमांक 9 चे समादेशक कोण आहे? विश्व पानसरे सर, ते IPS आहेत, विश्व आहेत ते. ठीक आहे. पुढे, SRPF गट क्रमांक 10 कुठे आहे? SRPF गट क्रमांक 10 सोलापूर येथे आहे आणि SRPF गट क्रमांक 10 चे समादेशक कोण आहे? डॉक्टर दीपाली काळे मॅडम. पुढचा प्रश्न, SRPF गट क्रमांक 11 कुठे आहे? गट क्रमांक 11 आहे नवी मुंबईला. SRPF गट क्रमांक 11 चे समादेशक कोण आहेत? संजय जाधव सर, हे IPS आहेत. पुढे, SRPF गट क्रमांक 12 कुठे आहे? गट क्रमांक 12 आहे हिंगोलीला आणि SRPF गट क्रमांक 12 चे समादेशक आहेत विक्रम साळी सर, विक्रम साळी सर. पुढे, SRPF गट क्रमांक 13 कुठे आहे? वडसा इथे आहे. तर SRPF गट क्रमांक 13 चे समादेशक आहेत नारायण देवीदास शिरगावकर सर. पुढचा प्रश्न, SRPF गट क्रमांक 14 कुठे आहे? SRPF गट क्रमांक 14 आहे छत्रपती संभाजीनगर येथे, बरोबर आहे. आणि SRPF गट क्रमांक 14 चे समादेशक आहे विक्रम साळी सर. पुढे, SRPF गट क्रमांक 15 कुठे आहे? SRPF गट क्रमांक 15 गोंदिया इथे आहे आणि SRPF गट क्रमांक 15 चे समादेशक आहेत भाग्यश्री 9% मॅडम. SRPF गट क्रमांक 16 कुठे आहे? SRPF गट क्रमांक 16 कोल्हापूर इथे आहे आणि SRPF गट क्रमांक 16 चे समादेशक आहेत डॉक्टर प्रशांत अमृतकर सर, ते SPS आहेत. पुढचा प्रश्न, SRPF गट क्रमांक 17 कुठे आहे? SRPF गट क्रमांक 17 आहे चंद्रपूर इथे आणि SRPF गट क्रमांक 17 चे समादेशक आहेत पियुष जगताप सर. पुढचा प्रश्न, SRPF गट क्रमांक 18 कुठे आहे? SRPF गट क्रमांक 18 आहे नागपूर काटोल इथे आणि SRPF गट क्रमांक 18 चे समादेशक आहेत IPS सुशांत सिंग सर. पुढचा प्रश्न, SRPF गट क्रमांक 19 कुठे आहे? SRPF गट क्रमांक 19 आहे अहिल्यानगरला कुसडगाव इथे. तर SRPF गट क्रमांक 19 चे समादेशक आहेत मॅडम विमला M. ठीक आहे, आपण इथे अहिल्यानगर लिहूयात. चला पुढचा प्रश्न घ्या. SRPF गट क्रमांक 20 कुठे आहे? SRPF गट क्रमांक 20 आहे वरणगाव इथे आणि ते आहे नागपूर रेंज मध्ये. याचे समादेशक अजून ऑफिशियल वेबसाईट वर मला दिसले नाही, त्यामुळे मी ते तिथे ऍड केलेले नाही. पुन्हा तुम्हाला माहित असेल तुम्ही कमेंट मध्ये ठेवा, म्हणजे मेसेज टाकून ठेवा, मी त्याला पिन करून ठेवते. ठीक आहे, तर हे होते आपले SRPF च्या विषयी महत्वपूर्ण प्रश्न जे वेबसाईट वर होतं आणि जे मला सापडलं असं सगळी इन्फॉर्मेशन मी तुमच्या समोर आणलेली आहे. प्रश्न व्यवस्थित पहा. जे तुम्ही गडचिरोलीसाठी आतापर्यंत भांडत आलेले आहेत तर फक्त तेवढं बघायचं आहे तिथे की कोण टेम्पररी आहे आणि कोण तिथे कायमस्वरूपी असतं. ठीक आहे, तर सगळ्या गोष्टी व्यवस्थित करून जा. उद्या ज्या ज्या विद्यार्थ्यांचा पेपर आहे अशा सगळ्यांना आमच्याकडून आणि माझ्याकडून
ऑल द बेस्ट. व्हिडिओला लाईक नक्की करायचंय, शेअर नक्की करायचंय आणि कमेंट सुद्धा करायचं आहे की व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते. भेटते मग पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, बाय बाय, टेक केअर, हॅव अ ग्रेट डे, बी हॅपी, बी पॉझिटिव्ह, बी कॉन्फिडंट. काळजी घ्या प्रत्येकाने. चला, थँक्यू.